लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर आता पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही मला एक गोष्ट सांगाल की माझं काय चुकलं? मान्य आहे तुमच्या स्वप्नातला राजकुमार मी नसेल असं म्हणतो आता पार्थ काव्याला. मग तसं पाहिलं तर माझ्याही स्वप्नातली राजकुमारी वेगळी होती असं म्हणतो आता पार्थ काव्याला. काव्या शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवसानंतर माझी नजर दुसरीकडे वळली नाही असं म्हणतो आता पार्थ काव्याला. मला दुसऱ्या कुणाचीही भाषा कळली नाही असं म्हणतो पार्थ. वसु आत्याशी, आईशी, स्वतःशी भांडलो मी तुमची बाजू घेऊन असं म्हणतो पार्थ काव्याला. आणि तुम्ही मलाच बाजूला करताय. एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स फाईल करायला सांगत होता. काव्या एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून, नवरा म्हणून माझ्याकडून जेवढं काही शक्य होतं तेवढं मी केलं तुमच्यासाठी असं म्हणतो आता पार्थ. पण बहुतेक मीच कुठेतरी कमी पडलो असेल असं म्हणतो आता पार्थ काव्याला. म्हणूनच तुम्हाला माझ्याबद्दल तिरस्कार वाटतो असं म्हणतो आता पार्थ. पण तुम्ही आवडता मला काव्या असं म्हणतो आता पार्थ. मनापासून आवडता असं म्हणतो आता पार्थ काव्याला. कधीपासून आवडता आहे मला सुद्धा कळलं नाही असं म्हणतो पार्थ. हे लग्न टिकावं म्हणून सगळं केलं हो काव्या. मी असा नव्हतो. मी आधी कधी बोलायचो सुद्धा नाही. पण मी माझी सगळी स्वतःची दुःख बाजूला ठेवून तुमच्यासाठी जगायला शिकलो. तुम्हाला हसवणं ही माझी गरज केव्हा झाली माझी मलाच कळली नाही असं म्हणतो होता पार्थ. आधी मी इतकं बोलायचं सुद्धा नाही असं म्हणतो होता पार्थ. पण तुम्हाला एकटं वाटू नये, तुम्हाला बोर होऊ नये, तुम्हाला वाईट आठवणी येऊ नये म्हणून सतत बोलत राहिलो. उगाच मस्करी करत राहिलो. हे सगळं करत असताना मी कधी बदललो हे माझं मलाच कळलं नाही. काव्या, मी नवरा म्हणून तुम्हाला सुखात ठेवणं ही माझी जबाबदारी मानतो. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेन. आणि जर का मीच तुम्हाला त्रास वाटत असेल तर मी शब्द देतो, यापुढे माझा तुम्हाला आणि आपल्या लग्नाचा कोणताच त्रास होणार नाही. आणि इतकंच सांगून आता पार्थ निघून जातो काव्याच्या घरातून. तर आता काव्याला आठवतं पार्थ काय बोललाय ते, की तुम्हाला नवरा म्हणून सुखात ठेवणं माझी जबाबदारी आहे. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेन. आणि जर का मीच तुम्हाला त्रास वाटत असेल तर मी शब्द देतो, ह्यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही. हे सगळं आठवतं आता काव्याला पार्थ गेल्यावर. तर आता इथे नंदिनीला दाखवलंय. तर आता नंदिनी आपल्या खोलीमध्ये येते. ह्यावेळेस जे ठरवलंय ते कळून मोकळी हो असं म्हणतात ते गुरुजी म्हटलेले असतात ना, ते आठवतं तिला आता. आणि त्यालाही मोकळं कर, ज्याने तुला बांधून ठेवलंय. गुरुजी म्हणाले की तू सगळ्यातून मोकळी हो. खरंच मोकळी हो मी असं म्हणून रडायला लागते आता नंदिनी. जी घडी इतके दिवस बसवण्याचा प्रयत्न करत होते ती विस्कटून टाकू असं म्हणते आता नंदिनी. विस्कटते, सगळंच्या सगळं विस्कटते असं म्हणून आता नंदिनी सगळे कपडे जे तिने घडी घालून ठेवलेले असतात ना सगळे विस्कटून टाकते खोलीतले. काहीच नको असं म्हणून जोरजोरात रडायला लागते आता नंदिनी. सगळं सगळं संपवलेलं बरं असं म्हणते नंदिनी. एकाच बाजूने सावरण्याचा किती प्रयत्न करू मी असं म्हणते आता नंदिनी. त्यापेक्षा सगळं विस्कटलेलं बरं, सगळं संपवलेलं बरं असं म्हणून जोरात आता रडायला लागते नंदिनी. तर आता नंदिनी खूप जोरात रडायला लागते, खूप जास्त जोरात. तर आता नंदिनीचं लक्ष त्या फोटो फ्रेमकडे जातं, तिच्या लग्नाच्या फोटो फ्रेमकडे, ज्याच्यात जीवा आणि तिचे फोटो फ्रेम असतं ना ते. तर आता नंदिनी जाऊन ते फोटो फ्रेम उलटं करून टाकते आणि जोरजोरात रडायला लागते. तर आता नंदिनी अश्रू पुसून घेते आपले आणि आपला फोन घेते. हॅलो, मी नंदिनी धनंजय मोहिते बोलते असं म्हणते आता नंदिनी कुणाला तरी कॉल करून. मला भेटायचं आहे तुम्हाला. तर आता परत काव्याला दाखवलंय. तर मग आता इमोशनल सीन दाखवलंय काव्याचं आणि बॅकग्राऊंडमध्ये देवा तुझ्या गाभाऱ्याला हे इमोशनल गाणं सुद्धा लावलंय. कारण आता काव्याला सुद्धा वाईट वाटत असतं ना या सगळ्यामुळे. तर आता काव्याला सगळे पार्थसोबत घालवलेले क्षण आठवतात. कसं पार्थने तिला गजरा आणून दिलेला असतो आणि आता तिला हे आठवतं की कसं पार्थने तिला घास भरवलेला असतो पाडव्या दिवशी. हे सगळं आठवतं आता तिला. आणि कसं तिने नकार दिलेला असतो ते घास खाण्यासाठी. तर आता तिला हे आठवतं की कसं तिने कडुनिंबाची पानं खाल्लेली असतात. तर तेव्हा पार्थनेच तिला ते श्रीखंड आणून दिलेलं असतं. हे सगळं आठवतं आता पार्थबद्दल काव्याला. तर आता काव्याला हे सुद्धा आठवतं की पार्थ म्हणलेला असतो की तुम्हाला मी मित्र म्हणून नको आहे हे माहिती आहे मला, पण मी आहे हे लक्षात असू द्या असं म्हणून टॉवेल दिलेला असतो ना पार्थनी काव्याला. हे सगळं आता तिला आठवतं आणि त्रास होत असतो आता काव्याला. तर आता परत तिला हे आठवतं की वसवत्याला पण पार्थने तिची बाजू घेऊन म्हटलेला असतो की काव्याना जे करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे असं म्हणून आता पार्थने बाजू घेतलेली असते ना काव्याची. ते सगळं आठवतं आता काव्याला.
त्यांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मुख्य म्हणजे माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे सगळं आता आठवत असतं काव्याला प्रत्येक क्षण. तिला आता हे आठवतं की पार्थ म्हटलेला असतो ना काव्याला, "मी काय बोलतोय ऐकून तरी घ्या." तर आता काव्या म्हटलेली असते, "मला काही नाही ऐकून घ्यायचंय. मी काही ऐकणार नाहीये." तर मग आता पार्थ आयडेंटिटी कार्ड घेऊन गेलेला असतो ना तिच्या क्लासला, ते सगळं आता दाखवलंय. "तुम्हाला गरज लागेल म्हणून इथे घेऊन आलो." असं म्हणून घेऊन आलेलं असतं ना तो आयडेंटिटी कार्ड. हे सगळं आता तिला आठवतं आणि ते दाखवतायत परत. तर आता काव्यालाही सुद्धा आठवतं की "ठीक आहे बालिके, तुम्ही तुमचा धर्म पाळा, मी आपला धर्म पाळू. तुम्ही तुमचा आहे तेव्हा मैत्रीचा हात पुढे करा. आपले प्रयत्न असेच चालू राहतील." असं म्हटलेलं असतो ना, हे सगळं आता आठवत असते काव्याला. प्रत्येक सीन, प्रत्येक क्षण आठवत असतो तिला आता. "मी आता उरलेलोच नाहीये, जसा मी लग्नाच्या पहिल्या दिवशी होतो." असं म्हणून पार्थ सांगितलेलं असतो ना काव्याला, ते सुद्धा आठवतं तिला आता. "मी खूप पुढे निघून आलोय आणि मला सुद्धा खात्री आहे तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे याल." असं म्हटलेलं असतो. पार्थ सुद्धा आठवतं आता काव्याला आणि ती जोरात रडत असते डोक्याला हात लावून. "तुमच्या मनाला ज्या जखमा झाले त्याच्याबद्दल तुम्ही माझ्या सोबत व्यक्त होत नाही. किमान असल्या जखमा तरी करून घेऊ नका." असं म्हणून आता पार्थ लावलेला असतो ना तिच्या हाताला मलम, ते दाखवलंय आता. म्हणजे ते आठवत असतं आता काव्याला. "काल तुमच्या हाताला मलम लावताना मलाच त्रास होत होता." असं म्हणतो आता पार्थ. आणि ते सगळं आता आठवतं काव्याला. तर आता पार्थने फ्रूट सॅलड करून दिलेलं असतं ना काव्याला, ते आता आठवतं तिला आणि ती म्हटलेली असते, "छान झालंय. लागणारच. बनवलंय कुणी? पार देशमुखनी." असं म्हणतो तो. म्हटलेलं असतं ना ते सगळं आठवत होतं काव्याला. तर आता वटसावित्रीची पण आठवण येते काव्याला. कसं पदर धरलेला असतो पार्थने तिचा, हे सगळं आठवतं तिला. "तुमचं माहित नाही, पण देवाकडे प्रार्थना करताना मी 7 जन्मांसाठी तुम्हाला मागितलंय." असं म्हणून पार्थ म्हटलेला असतो ना काव्याला वटसावित्री दिवशी, हे सुद्धा आठवतं तिला. "एकीकडे मी माझ्या क्लायंट्सना भरभरून तुमच्याबद्दल सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिव्होर्स फाईल करायला सांगत होता. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेन. आणि जर का तुम्हाला मीच त्रास वाटत असेल तर मी शब्द देतो, ह्यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा अजिबात त्रास होणार नाही." हे सगळं आता आठवतं काव्याला. तर आता काव्या फोन करते. "तुमच्याद्वारे कॉल केलेला नंबर नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर आहे." असं म्हणून तिला मेसेज येतो आणि फोन लागतच नाही. जी कोणाला ती फोन लावत असते त्यांना लागत नाही तो फोन. तर आता काव्या पार्थला व्हॉइस नोट पाठवण्याचा प्रयत्न करते आणि मग ती म्हणते की त्यात, "पार्थ माझा ऐका. हे बघा आपण बसून शांतपणे बोलूया. मला ना फक्त तुमची 5 मिनिटं द्या." असं म्हणते आता काव्या पार्थला. "मी काय म्हणते ते शांतपणे एकदा ऐकून घ्या." असं म्हणते काव्या. "हे बघा मला मान्य आहे, मी 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 त्या वकिलाला बोलवलं होतं, पण ते तसं नाही आहे. मी सांगते ना तुम्हाला, एक्सप्लेन करते. ही व्हॉइस नोट मिळाल्या मला कॉल करा." असं म्हणते आता काव्या आणि रडत-रडत हे बोलते. म्हणजे खूप जड आहे काय बोलते समजणं, कारण रडत-रडत बोलले आणि एवढंच दाखवलंय एवढं. "पार्थ बोलायचं आहे मला तुमच्याशी. प्लीज." असं व्हॉइस नोट आता सेंड करते काव्या पार्थला आणि खूप जोरजोरात रडायला लागते आता काव्या. तर आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय आणि मानिनी स्वयंपाक करत असते. तर तेवढ्यातच आता जीवा येतो तिथे. "काय रे, आज इथे कुठे वाट चुकली?" असं म्हणते आता मानिनी जीवाला. "नाही, नाही, नाही. अगं आज जरा वाट ना ठरवून चुकवली आहे." असं म्हणतो आता जीवा मानिनीला. "म्हटलं तुला येऊन भेटावं, तुझ्याशी बोलावं." "ए जीवा, किती नाटकं रे. ज्या अर्थी तू इथे आलास ना कळतंय मला, त्या अर्थी तू तुझ्या इथे बायकोला शोधतोयस." असं म्हणते आता मानिनी जीवाला. "कसंच तुला सगळ्यांनी का कळतं?" असं म्हणतो आता जीवा मानिनीला. "कारण आई आहे मी तुझी म्हणून कळतं." असं म्हणते आता मानिनी. "आणि ज्या अर्थी तू स्वयंपाकघरापर्यंत आलायस त्या अर्थी घरात तुझी बायको कुठेही नाही, हो ना?" असं म्हणते मानिनी जीवाला. "हो." असं म्हणतो जीवा. "कुठे गेले? सांगून नाही गेली?" असं म्हणतो आता मानिनी जीवाला. तर आता जीवा म्हणतो, "नाही, आय मीन असेल कुठलं तरी महत्वाचं काम, गेले असेल." असं म्हणतो आता जीवा. "ते असू दे, आता वाट चुकलीच आहे तर मग एक गोष्ट मी तुझ्याशी बोलतो." असं म्हणतो आता जीवा. "हो बोल." असं म्हणते मानिनी. "नाही नाही, असं विशेष असं काही नाहीये, जनरल आपल्या इकडचं तिकडचं." "बोल ना." असं म्हणते मानिनी. "मला जस्ट फक्त तुला एक विचारायचं होतं. म्हणजे जेव्हा तू माझ्या वयाची असशील, म्हणजे तू जेव्हा माझ्या वयाची असशील तेव्हा तुझ्याकडून काहीतरी चुका झाल्याच असतील ना?" असं म्हणत होता जीवा मानिनीला. "हो झाल्यात ना." असं म्हणते आता मानिनी. "पण घोड चुका नाही केल्या तुमच्यासारख्या." असं म्हणते आता मानिनी. "आणि ज्या अर्थी तू विचारतोयस त्या अर्थी काहीतरी झालंय." तर आता जीवा म्हणतो, "नाही नाही, बोल बोल, काय गोंधळ घातलायस?" "अगं खरंच काय गोंधळ घातला नाही मी. काय गोंधळ घालणार मी?" असं म्हणतो जीवा. "जीवा, तू आईला सांगतोयस हे मला तुझ्या डोळ्यात दिसतंय. एरवी तू असं काही विचारत नाहीस का नाही? ज्या अर्थी विचारतोयस त्या अर्थी काहीतरी झालंय आणि आता प्लीज लपवा-छिपवी करू नकोस, कारण तेच माझ्या डोक्यात दिवसभर घोळत राहील." असं म्हणते मानिनी. "सांग मला सरळ काय झालंय ते बोल." असं म्हणते मानिनी जीवाला. "बरं सांगतो,
पण त्याआधी म्हणजे पहिली गोष्ट, मी काहीही गोंधळ घातला नाहीये. जो आहे तो निस्तरायचा प्रयत्न करतोय. म्हणजे असं म्हणते आता माणिनी. जस्ट एक विचारतोय, तू सांग की तुझ्याकडून काहीतरी असं झालंय का? आय मीन की एकीकडे भाजीला फोडणी द्यायला ठेवलीस छान गॅसवर आणि दुसऱ्या गॅसवर डाळ शिजायला कुकरही लावलायस. म्हणजे दोन्ही कामं एकाच वेळेला होतील या अर्थाने. केलंयस का असं तू? असं म्हणत होता जीवा. हो असं म्हणते त्या माणिनी. केलंय ना मग. पण मग हे करत असताना असं कधी झालंय का की डाळ पूर्ण शिजेपर्यंत भाजी करपून गेली असं म्हणतो जीवा. तर तेवढ्यातच आता इथे काव्याचं घर दाखवलंय. तर आता इथे काव्याचे आई बाबा घरी येतात. अर्थात नुसतं बाबाच येतात घरी. तर काव्या लांबून बघते त्यांना. तर आता तिचे बाबा दुःखी होऊन बसलेले असतात सोफा सेटमध्ये. तर आता काव्या येते आणि बाबांना जोरात मिठी मारते आणि म्हणते, सॉरी बाबा, खरंच सॉरी. असे निघून गेलात तुम्ही न सांगता. संध्याकाळ झाली तरी परत आला नाहीत. एकटं एकटं वाटत होतं घरात. बाबा, माझ्या या अशा वागण्यामुळे मी आयुष्यात सुद्धा एकटी पडेल का हो? असं म्हणते आता काव्या तिच्या बाबांना. सतत चिडचिड होते हो माझी असं म्हणते काव्या. आता मामी सुद्धा निघून गेले. तिथे ताईवर पण खूप चिडते मी. आता मगाशी अनिशा सुद्धा निघून गेली. मला म्हणाली क्लास सुटला की येईन मी परत. नाही आली. आणि तिचं पण बरोबरच आहे म्हणा. कोण अशा चिडक्या मुलीसोबत राहीन? बाबा, इतकी वाईट आहे का मी? असं म्हणते आता काव्या तिच्या बाबांना. सांगा ना, इतकी वाईट आहे मी? खरंच एकटी पडेन का हो बाबा? अगं वेडी आहेस का तू? असं म्हणून तिचे बाबा आता तिला मिठी मारतात. तर आता इथे परत जीवा आणि मानिनीचं दाखवलंय. तर आता मानिनी म्हणते, जर स्वयंपाकात एका वेळी 2 पदार्थ केले तर स्वयंपाकघरात काही फारसा गोंधळ होत नाही. पण स्वयंपाकघरातलं वेगळं आणि प्रत्यक्षात आयुष्यातलं वेगळं. प्रत्यक्ष आयुष्यात एका वेळेला 2 गोष्टी करायला गेलास तर एक बिघडू शकते आणि जी नाजूक आहे ती तर नक्कीच बिघडते. हे बघ जीवा, जुनी जाणती माणसं असं म्हणतात ना, की संकट येताना एकटी येत नाहीत. त्यामुळे तुझ्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स असतील तर आधी एकावर फोकस कर आणि नेहमी लक्षात ठेव, तुझ्या आजूबाजूला खुली माणसं आहेत. त्यांच्याशी बोलायचं. मी आहे, तुझे बाबा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुझ्यापाशी नंदिनी आहे. तिच्याशी बोल. तर आता जीवा मिठी मारतो मानिनीला आणि म्हणतो, काय सांगू आणि कसं बोलू असं म्हणतो तो मला त्या मनात. तिच्याचबद्दल बोलतोय. तर आता इथे काव्याचे बाबा तिला म्हणतात, तू जे बोलतेस वागतेस ना त्याला आपला मुद्दा न सोडण्याचा पाहणीदार म्हणतात असं म्हणतात आता तिचे बाबा. भांड कुदळ काय म्हणतेस तू असं म्हणतात ते. आणि हे तुझ्यामध्ये कोणाकडून आलाय माहितीये का? कोणाकडनं? माझ्याकडून असं म्हणतात तिचे बाबा. अहो बाबा, मग आपल्यासारखी माणसांनी नक्की काय करायचं असं म्हणते काव्या. म्हणजे आपल्यातला हा वाणेदारपणा समोरच्याला भांडकुदळपणा वाटतो. मग काय करायचं असं म्हणते काव्या. शब्दांना शब्द लागून वाद होतात, भांडणं होतात, चिडचिड होते आणि मग नंतर मला असं वाटतं की मी चुकीची वागले का? आणि आता तर असं वाटायला लागलंय की या चिडचिडपणामुळे मी एकटी पडेन की काय बाबा असं म्हणते काव्या. सांगा ना बाबा, असं का? असं खरंच होईल का? मी एकटी पडेन का? नाही बाळा, हे असं होता कामा नये. हे बघ, आपल्यासारख्या माणसांना एकटं वाटू नये म्हणून एक शक्कल लढवायची असते. म्हणजे नक्की काय करायचं असं म्हणते काव्या. आधी आपल्यासारखं हट्टी आणि गरम डोक्याचा माणूस कधीच शोधायचा नाही. शांत डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असणारा माणूस शोधायचा. आणि एकदा का तो सापडला की मग परत कधीच सोडायचं नाही त्याला. अगं खरंच सांगतोय मी. तुझी आई तशी आहे. शांत डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असणारी. म्हणूनच तर इतकी वर्ष आमचा संसार चालला. तुझाही होईल बाळा असं म्हणतात तिचे बाबा काव्याला. माझाही असं म्हणते काव्या. हो असं म्हणतात ते. कशावरून असं म्हणते काव्या? कारण पार्थराव तसे आहेत असं म्हणतो आता तिचे बाबा. शांत डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर. आणि हो, आणि आता तुझ्या आवडीची पेस्ट्री सुद्धा असं म्हणतात आता तिचे बाबा तिला. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. मला भूक नाहीये, मी नंतर जेवण असं म्हणतो पार्थ आणि आता डायनिंग टेबलवरून उठतो. तर बघ आता इथे काव्या मात्र आपल्या माहेरी असते ना, तर आता इथे या प्रोमोमध्ये ती सासरी आहे आणि जेवायला बसले सगळे. म्हणजे काव्या, जीवा, पार्थ आणि नंदिनी. तर मग आता इथून पार्थ उठतो आपल्या चेअरमधून म्हणजे डायनिंग टेबलमधून आणि म्हणतो की मला भूक नाहीये. तुझं आणि पारचं भांडण वगैरे काही झालं नाही आहे ना असं म्हणते आता मानिनी काव्याला. तर आता इथे नंदिनी आणि जीवाला दाखवलंय. तर आता इथे नंदिनी डिवोर्स पेपर जे असतात ना ते काव्याला, जे डिवोर्स पेपर्स असतात ना ते जीवाला देते. आणि इथे पार्थ सुद्धा
काव्याला डिवोर्स पेपर्स येतो. तर जीवा आणि काव्या दोघांनाही धक्का बसतोय बघून. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.